नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2024मध्ये सहभाग घेतला होता किंवा पीक विमा भरला होता, त्या शेतकऱ्यासाठी त्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. तुमच्या विम्याचे स्टेटस काय आहे, अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये एक नंबर सेव्ह करावा लागेल. तो नंबर आहे 70 65 51 44 47. हा नंबर सेव्ह करून घ्या आणि आता व्हॉट्सअप ॲप ओपन करून तो जो नंबर ज्या नावाने सेव्ह केला आहे तो सर्च करून ते ओपन करा. म्हणजे या नंबरवर हाय असा मेसेज पाठवा. PMFBYच्या या नंबरवर हाय असा मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला लगेच वेलकम टू PMFBY आणि तुमचे नावासहित रिप्लाय येईल. त्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन येतील. 1 पॉलिसी स्टेटस, 2 इन्शुरन्स पॉलिसी आणि 3 सी ऑल ऑप्शन असे 3 ऑप्शन येतील. त्यातील 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर लगेच रिप्लाय येईल. रब्बी 2024 आणि खरीप 2024 असे 2 ऑप्शन येतील. त्यानंतर तुम्ही खरीप किंवा रब्बी निवडून पुढे जाऊ शकता. त्यानंतर जे निवडाल त्यानंतर तुमचे पॉलिसी स्टेटस मेसेज येईल, ज्यात तुम्हाला पॉलिसी नंबर, पॉलिसी ID, तुमच्या गावाचे नाव, कोणत्या पिकाचा विमा भरला आहे ते सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर येईल. या मेसेजमध्ये सर्वात खालच्या बाजूला पॉलिसी स्टेटस ऑप्शन आहे. त्यापुढे जर अप्रूव्ड असेल तर पीक विमा मंजूर झाला आहे, पेंडिंग असेल तर निर्णय झालेला नाही आणि रिजेक्ट असेल तर नामंजूर झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विमा स्टेटस चेक करू शकता. ही सोपी पद्धत वापरली तर तुम्हाला पीक विमा संदर्भात सर्व माहितीसाठी कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या सर्व माहिती तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता, ती पण फक्त 2 मिनिटात. तुम्हाला फक्त 2 मिनिटात ही माहिती मिळणार आहे. आता तुम्हाला पीक नुकसानीचा क्लेम स्टेटस पाहायचा असेल तर सी ऑल ऑप्शनवर क्लिक करा आणि क्लेम स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सध्या कॅल्क्युलेशन अवेटेड दिसत असेल तर तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे ते अजून कॅल्क्युलेशन झाले नाही असे समजावे. पण तुम्हाला हा पीक विमा नक्की मिळणार आहे. तो किती मिळेल ते तुमच्या स्थानिक नुकसानीवर अवलंबून असेल. म्हणजे तुमच्या मंडळातील पैसेवारी, त्या पिकाचा उतारा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे ते कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला ती रक्कम दाखवण्यात येईल आणि ती तुमच्या DBT अकाउंटवर जमा केली जाईल. धन्यवाद.